सर नमस्कार, मी सौरभ देशपांडे कर्नाटकाहून आलो आहे, आथणी गावातून. सर मी इथे यायचं म्हणजे मला इंटरेस्ट होता, पण काय नॉलेज नव्हतं. माझा एक मित्र होता 2019 साली, तो मला हे शिकायचं होतं तेव्हा. तो मला अर्धवट शिकवला आणि थोड्या दिवसांनी तो वारला. तो वारल्याचं एवढं दुःख झालं नाही, ते मला अर्धवट शिकून गेला ना, त्याचं फार मला दुःख झालं. खरं सांगतो सर, मला तो इंटरेस्ट एवढा होता ना सर शिकायचा, पण तो मला सोडून गेला, हे फार वाईट वाटलं. मग बरेच थोडे दिवस असं मी ब्लँक झालो सर. ब्लँक झालो, थोडे दिवस गेल्यावर परत एकटा मित्र होता, म्हणजे तो बेंगळूरला जॉब करायचा. तो कुठून तुमचा व्हिडिओ बघितला मला माहीत नाही, तो जॉब सोडून इथं आला सर. आला तुमच्याकडं केला सर करून, तो परत जॉब सोडून येऊन आथणीत आला, म्हणजे माझ्या गावात. त्याने मला सांगितलं सर असं असं जा, इथं कर, तुला व्यवस्थित होईल. परत मी त्याचा व्हिडिओ बघून इथं आलो सर. इथं आलो, पण मला एवढं चांगलं वाटलं ना. पण माझी मेंटॅलिटी आहे असे असं की मला मी समोरचा माणूस जो मला शिकवत आहे चांगलं, त्याला चांगलं शिकायला तो शिकवत असाल, जर माझ्यासारख्याला तो चांगलं शिकवत असेल तरच मी त्यांना चांगलं म्हणतो सर. मी माझ्या बुद्धीला मी कधी असं वाईट म्हणून घेत नाही. जर समोरचं जर सरांनी मला चांगलं शिकवत येत असेल तरच ते सर चांगले शाणे आहेत असं. हे माझं मेंटॅलिटी आहे सर. आणि सर खरं सांगतो, माझ्यासारख्यानं तुम्ही एवढं व्यवस्थित शिकवू शकता तर कुणाला पण शिकवू शकता सर. आणि मी माझ्या बॅकअपला हे दोघं माझे भाऊ आणलो आहे. जे मला काय तर अडचण नाही तर ह्यांच्याकडनं शिकून घ्यावं सर. एवढं बोलून मी सर थँक्यू.